नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धतीची बनवलेली तर्रीदार चवीला अतिशय अप्रतिम अशी बटाटा रस्सा भाजी। जेव्हा घरात कोणतीही भाजी नसेल किंवा काहीतरी झटपट आणि चमचमीत खावंसं वाटलं असेल तर तेव्हा हा बटाटा रस्सा पर्याय आहे। ही भाजी तुम्ही गरम गरम पोळी किंवा पुरीसोबत, भातासोबत अगदी आवडीने खाऊ शकता। अचानक जर पाहुणे आले तर झटपट बनवता येणारी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर आपल्या अदिती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा। चला तर मग रेसिपी पाहूया। मी इथं 4 असे मस्त असे बटाटे घेतलेले आहेत। सॉरी, चुकून टमाटे निघालं माझ्या तोंडातून। अगोदर आपण बटाट्याला कट करून घेऊया। मी जसे दाखवते तशा प्रकारेच आपण बटाट्याला कट करून घ्यायचे आणि उकडायला टाकूया। आता मी एका पातेल्यामध्ये बटाटे कट करून घेतलेत। आता आपण गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात। तर इथं मी पाणी टाकून घेतलंय। आता आपण गॅसवरती भगोनं ठेवून छान असे बटाटे आपण उकडायला घालूया। आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण साहित्य बघूया भाजीला लागणार। इथं 4 मी मोठ्या आकाराचे कांदे, 1 टोमॅटो आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। अगोदर आपल्याला छान प्रकारे कांद्याला कट करून घ्यायचंय, मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचंय आणि छान अशी आपल्याला त्याची मैत्रिणींनो पेस्ट बनवून घ्यायची आहे। मी दाखवते तशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, चवीला अप्रतिम अशी होईल। तर इथं सर्व कांदे आणि टोमॅटो कट करून झालेले आहेत मैत्रिणींनो। आता आपण छान ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही तेलामध्ये फ्राय करून पण ह्याची पेस्ट बनवून घेऊ शकता, असे कच्चे पण बनवून घेऊ शकता। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये आता हे सर्व कांदे आणि बटाटे हे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। छान ह्याची आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। मस्त आपली पेस्ट बनवून झालेली आहे मैत्रिणींनो। आता आपण बटाटे उकडलेत का बघू। मस्त आपले इथं बटाटे उकडून झालेले आहेत मैत्रिणींनो। आता आपण ह्याची छान असे कट करून घेऊया बटाट्यांना। सर्व इथं बटाटे कट करून झालेले आहेत। आता आपण भाजीला लागणारे साहित्य बघूया। इथं मी खडे मसाले घेतले, तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी। ह्याच्यामुळे खूप छान भाजीला टेस्ट येते, कधी पण खडे मसाले टाकायचे भाजीला। आता आपण सुके मसाले बघूया मैत्रिणींनो। तर इथं मी 1 चमच गरम मसाला घेतलेला आहे। मसाल्याशिवाय तर टेस्टच लागत नाही भाजीला। आणि लाल तिखट आणि चिमूटभर हळद, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये। आता आपण थोडंसं पाणी टाकून मसाले भिजत ठेवूया। तर इथं गॅसवरती मी भगोनं ठेवलेलं आहे। आपलं भगोनं छान तापलं की त्याच्यात 2 पळ्या मी इथं तेल टाकून घेतले। तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये तिख्या मोहरी छान तडतडू द्यायच्यात। ते छान तडतडलं की मैत्रिणींनो त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। बघा किती मस्त तिखे आपल्या तडले। खडे मसाले टाकून घेते। खडे मसाले झाले की आपल्याला ठेचून घेतलेला लसूण पण टाकून घ्यायचा आहे। आता आपण पेस्ट केलेली टाकून घेऊयात। मस्त आपल्याला पेस्ट हे करून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे लाल गोल्डन होईपर्यंत। मस्त अगोदर आपल्याला 2 मिनिटे छान प्रकारे कांदा आणि टोमॅटो पेस्ट तळून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। मस्त आपले कांदा टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत तळलेली आहे मैत्रिणींनो। आता आपण त्याच्यामध्ये ते मसाले टाकून घेऊयात, जे मी अगोदर पाण्यामध्ये भिजू घातले होते। कधी पण अगोदर पाण्यामध्ये मसाले भिजवून ठेवायचे, टेस्ट खूप छान लागते। आता सर्व मिक्स करून घेऊया। मसाल्यांना पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला। बघा किती मस्त आपल्या मसाल्याने तेल सुटले। तर आता आपण कट केलेले ते बटाटे टाकून घेऊयात।
सर्व बटाटे मी इथं टाकून घेतलेले आहेत. आता मिक्स करून घेऊया. गरजेनुसार तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ रस्सा लागते तसं तुम्ही पाणी टाकू शकता. आता आपण पाणी टाकून घेऊया. कधी पण भाजीला गरमच पाणी टाकायचं, कारण का तरी खूप छान येते भाजीला. तुम्हाला लागते हवं तेवढं तुम्ही पातळ रस्सा बनवू शकता तुमच्या घरात. थोडंसं टाकते तर मस्त अशी गरमागरम आपली बटाटा रस्सा भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असेल तर आदिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आदिती चॅनलच्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल. तोपर्यंत बाय बाय.